शनी प्रदोष व्रत कथा। पौराणिक कथेनुसार एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता। तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे। जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला तो कधीही रिकाम्या हाताने परत देत नाही। परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती। मात्र या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते। यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुःखी असायचे। एकदा व्यापारी आणि बायको तीर्थयात्रेला जातात। तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात। हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते। दोघेही साधूकडे गेले आणि त्याच्यासमोर हात जोडून बसले। साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दुःख जे काही आहे ते मला अगोदरच माहिती आहे। साधू म्हणाले की तुम्हाला एक मुलं पाहिजे आहे। यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधिपूर्वक शनी प्रदोष व्रत करा। शिवच्या कृपेनेच तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल। यानंतर साधूने त्याला शनी प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली। यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले। तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनी प्रदोष व्रत केले। काही काळ उपवास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला। अशा प्रकारे शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते।